चंदगडच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी देऊ, मंत्री हसन मुश्रीफ. 3 डिसेंबर नंतर बिबट्या फार्म हाऊसला जाणार. माजी आमदार राजेश पाटलांचा उपरोधिक टोला. गुन्हेगारी थांबवून भयमुक्त चंदगड घडवूया, डॉक्टर नंदिनी बाभुळकर. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी चंदगडच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. लोकांना सबळ करणं हेच आमचं राजकारण. दातृत्वाची परंपरा जपत लोकांचे प्रश्न सोडवूनच निवडणुका जिंकाव्या लागतात असं सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली. दयानंद काणेकर यांच्या कार्याचा उल्लेख करत अडचणीत लोकांना मदत करणं ही त्यांची खरी ओळख असंही ते म्हणाले. मुश्रीफ म्हणाले, 5 वर्षात नगरपंचायतीला 65 कोटी रुपयांची भरघोस मदत दिली. आता चंदगडच्या सर्वांगीण विकासासाठी 100 कोटी रुपये देणार आहोत. 24 कोटींची अमृत कुंभ योजना मंजुरीच्या मार्गावर आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील सुविधा, वाहतूक कोंडी, स्वच्छता आणि पायाभूत कामांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांनी लोकांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन करत मतदारसंघातील काही संवेदनशील बाबी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं. सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले माजी आमदार राजेश पाटील यांनी राजकीय टोला लगावत म्हटलं, मला बेळगावला जाण्याचा सल्ला देणाऱ्या बिबट्याचा 3 डिसेंबर नंतर ठाण्याजवळील फार्म हाऊसमध्ये मुक्काम लागणार आहे. बेळगाव वेंगुर्ले रस्त्याऐवजी शक्तीपीठाचा राजकीय आग्रह धरणाऱ्यांनी त्याच निधीत कर्जमाफी केली असती तर शेतकरी सुखी झाला असता असंही ते म्हणाले. आम्ही पुरोगामी आणि गोरगरिबांसाठी कामं करणारी माणसं आहोत असं ते पुढे म्हणाले. डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांनी तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करत भयमुक्त चंदगड निर्माण करायचा असेल तर राजर्षी शाहू आघाडीला संधी द्या असं आवाहन केलं. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नाही, बालरोग तज्ज्ञ नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, महिला सबलीकरण आणि वाहतूक व्यवस्था यांना आम्ही प्राधान्य देणार असं त्यांनी सांगितलं. काँग्रेस नेते गोपाळराव पाटील आणि संजय चंदगडकर यांनी दयानंद काणेकर यांना विजयी करण्याचं आवाहन करत चंदगडला सलोखा आणि विकासाची दिशा देणारे नेतृत्व आवश्यक आहे असं मत व्यक्त केलं. सभेच्या शेवटी राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार दयानंद काणेकर म्हणाले, मी कुणाच्याही धमकीला घाबरत नाही. माझी नाळ समाजाशी जोडलेली आहे. चंदगडच्या मातीशी प्रामाणिक राहिलो आणि राहणार आहे. माजी नगराध्यक्षा प्राची काणेकर, गोपाळराव पाटील, भिकू गावडे, प्रवीण वाटंगी, अभय देसाई, शिवाजी सावंत, अल्ली सय्यद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन SK गावडे यांनी केलं तर प्रवीण वाटंगी यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.